अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका. देवळालीतील त्या चर्चित ठिकाणाकडे प्रशासनाचे लक्ष कधी? अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलीस प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली गुटखा, मावा, तंबाखूजन्य पदार्थ आणि इतर अवैध व्यवसायांवर सातत्याने कारवाया होत आहेत. अनेक ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र या सर्व कारवायांच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा परिसरात एका चर्चित ठिकाणाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. बाजारपेठेच्या मध्यवर्ती भागातील हे ठिकाण अनेक वर्षांपासून स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय असल्याचे बोलले जात आहे. जिल्हाभर कारवाया होत असताना या ठिकाणाकडे संबंधित विभागांचे लक्ष कधी जाणार असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत. स्थानिक नागरिक आणि पालकांमध्येही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. युवकांमध्ये वाढणारे व्यसन, तंबाखूजन्य पदार्थांची सहज उपलब्धता आणि सार्वजनिक आरोग्यावर होणारे परिणाम बाबत प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की अवैध धंद्यांविरोधातील मोहीम ही सर्वांसाठी समान असली पाहिजे. कारवाई करताना कोणताही भेदभाव होता कामा नये. ज्या ठिकाणांबाबत वारंवार चर्चा होते त्या ठिकाणांचीही पडताळणी होणे आवश्यक आहे. दरम्यान जिल्हाभर सुरू असलेल्या धडक कारवायामुळे अनेक व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असताना देवळालीतील त्या चर्चित ठिकाणाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे. जिल्हाभर कारवाईचा बडगा उगारला जात असताना देवळालीतील त्या चर्चित ठिकाणाचा नंबर कधी लागणार? प्रतिनिधी विजय सरोदे. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.